ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 17 जुलै, वार बुधवार, आणि आज आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा, समृद्धीचा जाऊ, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आषाढी एकादशी आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीला खूप महत्त्व दिलं जातं. वर्षभरातील 24 एकादशींमध्ये आषाढी एकादशीचे महत्त्व हे खूप अधिक पटीने असतं. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आषाढी एकादशी असं म्हणतात. या एकादशीला देवशयनी एकादशीसुद्धा म्हटलं जातं. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यासाठी योग निद्रेत जाऊन झोपी जातात. या काळात सर्व शुभ कार्य थांबवली जातात. भगवान विष्णू 4 महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असं म्हणतात. आषाढी एकादशीचा दिवस सर्वांसाठी खूप खास असतो. खास करून वारकरी संप्रदायासाठी तर हा दिवस अगदी दिवाळीसारखाच मानला जातो. या दिवशी वारकरी पंढरपूरला जाऊन चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचं दर्शन करत असतात. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज हे एकवटलेले असते. या एकादशीचं व्रत केल्याने वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असतं. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज आपल्याला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे. ही वस्तू बाहेर फेकल्याने घरातील सर्व दोष, अडचणी, नकारात्मकता, आजारपण, दरिद्री ही घरातून बाहेर जाईल आणि यामुळे आपल्या घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होईल. घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. असा हा एक उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 6 ते 7:30चा जो टाईम आहे, तर या टाईममध्ये हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. ज्यांना शक्य नाही त्यांनी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये का करायचा आहे तर पहा, प्रत्येकाच्या घरामध्ये काहीतरी अडचणी असतातच. अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच घरामध्ये थोड्याफार अडचणी या असतातच. मग या अडचणी कुठल्याही असू शकतात. जसे की आपल्या घरामध्ये जे सदस्य असतात ते फक्त कष्ट आणि मेहनत करतात, परंतु कष्ट आणि मेहनत करूनही त्यांना योग्य मोबदला मिळत नाही. त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही. यामुळे त्या घरामध्ये सतत आर्थिक तंगी असते. सतत त्या घरामध्ये पैशांच्या अडचणी येत असतात. यामुळे घरावरती कर्जाचं ओझंसुद्धा वाढत जातं. अशावेळी घराची प्रगतीसुद्धा होत नाही. तसेच घरामध्ये आजारपण असतं. एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो. तसेच घरामध्ये सतत भांडणे, मतभेद, कलह आणि खास करून आजकाल नवरा बायकोची भांडणं घरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये होत आहे. आणि या भांडणांचा प्रभाव जो आहे तर तो घरातल्या इतर व्यक्तींवरती पडत असतो. घरातली आपली मुलं असतात तर या मुलांवरती वाईट परिणाम होत असतात. तसेच आपल्या घरामध्ये असणाऱ्या मुलांची प्रगती होत नाही. मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही. पतीची प्रगती होत नाही. तर यासारख्या सर्व समस्या या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सगळे दोष, अडचणी हे घरातून बाहेर जातील आणि अखंड घरामध्ये लक्ष्मी नांदून तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. तर बघा, तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करण्यापूर्वी तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. अगरबत्ती लावायची आहेत. तुळशीपाशी एक दिवा हा लावून घ्यायचा आहे आणि यानंतरच तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या हातामध्ये 1 चमचाभर काळे तीळ घ्यायचे आहेत.
यानंतरनं या काळ्या तिळासोबतच तुम्हाला एक हळकुंड घ्यायचं आहे. अख्खं हळकुंड जे असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. यानंतरनं तुम्हाला 3 लवंगा ज्या असतात तर त्या 3 लवंगा घ्यायच्या असतात, ज्याला फुलं असतात. तर अशा 3 लवंगा घ्यायच्या आहेत. सोबतच 5 काळी मिरी असते तर ती घ्यायची आहे. काळी मिरी ही आपण मसाल्यामध्ये वापरतो, तर ती 5 काळी मिरी तुम्हाला घ्यायची आहेत. काळी मिरी ही नकारात्मकता, वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते. सोबतच जे हळकुंड आहे आणि वेलदोडे, आपण त्याला वेलची म्हणतो, तर हे माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असते. आणि काळे तीळ जे असतात तर हे देखील नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात. म्हणून आपल्याला या वस्तू ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत. यानंतर काय करायचं आहे, या वस्तू तुम्ही एका वाटीमध्ये देखील घेऊ शकता किंवा हातामध्ये घेतल्या तरीसुद्धा चालेल. आसन घ्यायचं आहे. आसनावरती तुम्हाला बसायचं आहे. तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे. तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे. भगवंताचं नामस्मरण करायचं आहे, म्हणजे विष्णूंचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे. लक्ष्मीचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे. आणि तुमच्या घरात जी काही अडचण असेल, ज्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहेत, ते तुम्हाला भगवंताला अगदी श्रद्धेने मनोभावे तुम्हाला सांगायचं आहे. यानंतरनं त्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये भिंतींना टच करायचे आहेत. ह्या तुम्ही भिंतींना टच करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय राम श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम या 2 पैकी एक प्रभावी मंत्रास तुम्हाला जप करत या भिंतींना टच करायच्या आहेत. यानंतरनं या वस्तू तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यामधून बाहेर घेऊन जायच्या आहेत. आणि यानंतरनं आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला वळवून घ्यायचे आहेत आणि तुमच्या घराच्या बाहेर तुम्हाला जाऊन टाकून द्यायचे आहेत. टाकताना तुम्ही कुठेही टाकू शकतात, फक्त कुणाच्या घरावर, कुणाच्या अंगणात, कुणाच्या कपड्यांवरती असं फेकू नका. यामध्ये आपल्या घरातली इडापिडा, नकारात्मकता जी असते, आपल्यामुळे इतर कोणाला त्रास होणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे. आणि अशा ठिकाणी टाकायचं आहे की जिथे कोणी जाणार नाही. यानंतर तुम्हाला या वस्तू टाकल्यानंतर सरळ घरी यायचं आहे. स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत आणि आपल्या देवघरातल्या देवांचं दर्शन करायचं आहे. तर हा एक प्रभावी उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी आपल्याला करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होऊन घरातल्या अनेक अडचणी ह्या दूर होतील. त्याचबरोबर जर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असेल, धनसंपत्ती तुमच्याकडे टिकत नसेल, कोणत्या मार्गातून आलेली संपत्ती ही निघून जात असेल, तर आजच्या दिवशी तुम्हाला 1 लवंग आणि 1 रुपयाचं नाणं तुम्हाला हातात घ्यायचं आहे. तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहेत. आणि यानंतरनं तुम्हाला या नाण्यावरती आणि लवंगावरती गायत्री मंत्र म्हणायचा आहे 108 वेळा. आणि हे अभिमंत्रित केलेलं लवंग आणि 1 रुपयाचं नाणं जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या तुळशीच्या कुंडीमध्ये जी माती असते तर त्या मातीमध्ये तुम्हाला दाबायचं आहे. मातीमध्ये तुम्हाला पुरून ठेवायचं आहे. आणि यानंतरनं माता लक्ष्मीला तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहेत. आणि असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हे दोन्हीही उपाय खूप प्रभावी आहे, यामुळे तुम्ही दोन्हीही उपाय आजच्या दिवशी करू शकता. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.